पाहायला मिळत आहे आपल्याला की राज्य सैतानाचं आहे. बरोबर का? खूप कमी जण तोंड उघडतात. राज्य कोणाचं आहे? सैतानाचं आहे. आणि मग अशा वेळेला प्रभूची त्याच्या लोकांकडून काहीतरी एक अपेक्षा असते. हालेलुया. आणि ती अपेक्षा ही की त्याच्या विरुद्ध आम्ही उभं राहावं. बरोबर? देवानं आम्हाला कशासाठी फक्त आशीर्वाद घेण्यासाठी बोलवलंय का? नाही. सैतानाच्या सर्व कपट युक्तींच्या विरुद्ध आम्ही उभं राहावं म्हणून देवानं आम्हाला बोलावलं आहे. हालेलुया. कारण बघा, वचन आपल्याला सांगतं, वचन हमें ये कहता है, मराठीमध्ये बोलतो, हिंदी पटकन सुचलं नाही शब्द. कोणाला खावं कोणाला गिळावं म्हणून सैतान काय करत असतो? शोधत फिरत असतो. हालेलुया. सैतान शोधत फिरत असतो. आणि आता पुढे लिहिलं आहे की त्याला काय राहिलं आहे? थोडाच वेळ राहिलेला आहे. किती वेळ राहिला आहे? थोडाच वेळ राहिला आहे. म्हणजे प्रभूच्या येण्यासाठी पण थोडाच वेळ आहे. आणि या थोड्या वेळात जितक्यांचा नाश करता येईल तितकं तो रात्रंदिवस प्रयत्न करत आहे. त्याच्यात आपला पण नंबर आहे. जितके जण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात त्या प्रत्येकाचं त्याच्या लिस्टमध्ये नाव आहे. हालेलुया. कशासाठी? नाश करावा, संपवावं म्हणून. आणि या शेवटच्या काळात, या शेवटच्या दिवसात त्याच्याकडे वेळ कमी असल्यामुळे तो जास्त प्रयत्न करत आहे. आणि आता अब देखते हैं हर तरफ, हर जगह, हर राज्य में, पूरे देश में एक ऐसा माहौल बना हुआ है धर्मांतरण के नाम पर. जो विश्वासु लोग हैं उनके ऊपर बहुत ही परेशानी आ रही है. खोट्या आरोपांमध्ये त्यांना अडकवलं जातं आहे, त्यांचा छळ केला जातो आहे, त्यांची निंदा केली जाते. आता विचार करा, हे सगळं विश्वासणाऱ्यांवर या दिवसांमध्ये येत आहे. आणि मी म्हणेन विश्वासणाऱ्यांची ही परीक्षा होत आहे. हालेलुया. आता एखाद्या चर्चमध्ये 100 असतील, तिथे हल्ला झाला, तिथे त्या लोकांनी छळ केला, अगदी विपरीत परिस्थितीत ते वागले. विचार करा तुम्ही, 100च्या 100 टिकले असतील? टिकले असतील का? आज आपल्यावर जर वेळ आली तर? आले इकडून कुठले तरी दलवाले काट्या आणखीन काय हत्यारं घेऊन आणि इथे हल्ला केला, तर पुढच्या रविवारी किती लोक इथे असतील मला माहीत नाही. हॅलो. तिकडे दुसरीकडे आहे तोपर्यंत आपण खूप आनंदात आहोत. स्वतःवर येईल तेव्हा आपली खरी परीक्षा होईल. बरोबर ना? आणि प्रभू या दिवसात जितकं वचन आपल्याला सांगतं, जितकं हा त्रास वाढणार, जितका हा छळ वाढणार, त्याच्या 10 पटीनं, मी म्हणेन 100 पटीनं प्रभूचं काम देखील वाढणार. हालेलुया. म्हणून आपला विश्वास डळमळू देऊ नका.
छोट्याशा गोष्टीने एकदम घाबरून जाऊ नका, निराश होऊ नका. भले थोडेसे खाली पडाल, परत जोमानं उठा. हालेलुया. बॉल माहित आहे ना, बॉल असा आपटल्यावर काय करतो, खाली जातो जोरात, पण तितक्याच जोराने तो पुन्हा वरती टणकन उडी मारतो. विश्वासणारे असे पाहिजेत. हालेलुया. तर या अशा स्थितीमध्ये, ऐसे दिनों में, ऐसे समय में अगर प्रभु में बने रहना है तो हमें कुछ शस्त्र हाथ में लेने पड़ेंगे. क्या लेने पड़ेंगे? कुछ शस्त्र लेने पड़ेंगे. तलवार किसको चलानी आती है? मार्केट में से तलवार लेके आते हैं. चाकू, पिस्तौल, बम चलेगा? ये वो हथियार है शैतान के विरोध में लड़ने के लिए. ये वो हथियार है. क्या इनसे वो नाश हो जाएगा? इनसे वो हारेगा? इनसे वो भागेगा? कभी भी नहीं. मैं तो कहूँगा वो हथियार उसी के ही है. वो सारे हथियार उसके ही है. हालेलुया. तो हमें कौन से हथियार लेने पड़ेंगे? हालेलुया. आज जो 4 हथियार के बारे में हम देखेंगे. जैसे कि हम सब लोग जानते हैं, इफिसियों की किताब में लिखा है 6वें अध्याय में, हम सब ने बहुत बार पढ़ा है, लेकिन थोड़ा आसान शब्दों में मैं आज बताना चाहता हूँ आपको, ताकि सब लोग ये हथियार अपने पास रखें और आने वाले दिनों में शैतान के विरोध में खड़े हो जाए और उसे हरा सके और प्रभु में अपनी जय पा सके. हालेलुया. कौन से हथियार है वो देखिए. कोणते शस्त्र आहेत ते पाहूया आपण. 2 कोरिंथियर 10वां अध्याय आणि वचन 4 पहा. कोरिंथियों की दूसरी किताब उसका 10वां अध्याय और 4 वचन हम पढ़ेंगे. नंबर 253 पत्री उसका 10वां अध्याय वचन 4. क्योंकि हमारी लड़ाई के हथियार शारीरिक नहीं, पर गढ़ों को ढाल देने के लिए परमेश्वर के द्वारा सामर्थ्य है. हालेलुया. क्या लिखा है? काय लिहिलंय पहा. 4थं वचन. कारण आमच्या लढाईची हत्यारे दैहिक नाहीत, तर ती कोट पाडून टाकण्यास देवाकडून शक्तिमान आहेत. काय म्हटलंय पहा. आमच्या लढाईची हत्यारं ही दैहिक नाहीत, माणसाने घडवलेली नाहीत. हालेलुया. काही लोकांचं लक्ष नाही अजून इकडे. आमच्या लढाईची जी हत्यारं आहेत ती दैहिक, मग ती कशी आहेत? दैहिक नाहीत तर कसली आहेत? आत्मिक आहेत. आणि काय म्हटलंय त्याच्याविषयी? ती कोट पाडून टाकण्यास देवाकडून शक्तिमान आहेत. हालेलुया. जी हत्यारं आज आपण घेणार आहोत ती काय पाडून टाकणार आहेत? कोट. म्हणजे किल्ल्याच्या भोवती जी तटबंदी असते ना, भिंत असते ना, ती मजबूत भिंत पाडून टाकायला देवाकडून ती शक्तिमान आहेत. हालेलुया. आपल्याकडून नव्हे. कोणामुळे त्यांना सामर्थ्य मिळणार आहे? त्या गोष्टींना, त्या हत्यारांना देवाकडून सामर्थ्य मिळणार आहे. हालेलुया. तर त्यातलं पहिलं हत्यार आहे प्रार्थना. सगळ्यामध्ये कॉमन आहे हे, तो काय नेहमीच आहे. विश्वासणार आहे म्हटल्यानंतर प्रार्थना आलीच. हालेलुया. पण प्रश्न आहे की मी किती करतो? पहिलं हत्यार काय म्हणालो मी? प्रार्थना. सर्वात सामर्थ्यशाली शस्त्र, सबसे बड़ा शस्त्र
सबसे सामर्थ्यवान शस्त्र अगर कोई है तो ये है प्रार्थना, जिसके बारे में अभी हमने पढ़ा। क्या पढ़ा? कि दुर्ग को या कोट को ढा देती है परमेश्वर के द्वारा। हालेलुया। तो इन दिनों में जितनी प्रार्थना हम करते हैं उससे ज्यादा प्रार्थना हमें करनी होगी। जे हे शस्त्र देवानं आम्हाला आमच्या हातात दिलेलं आहे ते शस्त्राचा वापर आता आम्हाला अधिकाधिक करायचा आहे, जास्तीत जास्त करायचा आहे, वाढवायचा आहे। जसं त्याला थोडा वेळ आहे तसा आमच्याकडे पण थोडाच वेळ आहे ना, कारण त्याच्यासाठी आणि आमच्यासाठी वेळ एकच आहे। हालेलुया। आमच्या तारणाची आणि त्याच्या नाशाची वेगळी वेळ आहे का? वेळ एकच आहे। मग त्याला थोडा वेळ आहे म्हणून तो रागावलेला आहे, तो थोड्या वेळामध्ये अनेकांना नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे। तर तीच गोष्ट आमच्याही बाबतीत आहे। आमच्याकडे पण थोडा वेळ आहे, तर आम्हालाही आता थोडंसं रागावलं पाहिजे, सैतानासारखं नव्हे। हालेलुया। म्हणजे काय झालं पाहिजे? आमच्यामध्ये पण तो जोश, हालेलुया, तो जोश आता वाढला पाहिजे। त्या प्रार्थना वाढल्या पाहिजे। आमेन। आणि एकाच्या, मी म्हणेन एकाच्या प्रार्थनेपेक्षा सर्वांच्या ऐक्याच्या प्रार्थना ह्या जास्त सामर्थ्यशाली होतात। हालेलुया। गेल्या वेळेला आपण उपवास प्रार्थना ठेवली होती दसऱ्याच्या दिवशी, है ना? चांगलं झालं की वाईट झालं? मी तर म्हणेन आठवड्यातनं एक दिवस तरी असं बसलं पाहिजे, पण काय करणार, आपण सगळे जॉब करणारे लोक ना। हे पापी पेट का सवाल आता है ना सामने। पण अशाही स्थितीत, अशा दिवसांमध्येच आपली खरी परीक्षा आहे। आणि म्हणून जाणून बुजून हे जे शस्त्र आहे, प्रार्थनेचं शस्त्र, ते देवानं आम्हाला दिलेलं आहे सैतानाच्या विरुद्ध वापरण्यासाठी। हालेलुया। तो बंदूक, तलवार किंवा आणखीन कुठल्या शस्त्राने हार मानत नाही, तर तो जर हारेल तर तो एकच शस्त्र आहे, ते जे देवानं आमच्याकडे दिलं आहे, ते म्हणजे प्रार्थना। पहा, एफिसकरास पत्र 6वां अध्याय वचन 18। एफिसियों की किताब 6वां अध्याय और वचन 18 हम पढ़ेंगे। पन्ना नंबर 270, इफिसियों की किताब उसका 10वां अध्याय वचन 15, 6वां अध्याय वचन 15। और पाँवों के मेल के सुसमाचार की तैयारी के जूते पहनकर हर समय, वचन 18, हर समय और हर प्रकार के आत्मा में प्रार्थना और विनती करते रहो, और इसी के लिए जागते रहो कि सब पवित्र लोगों के लिए लगातार विनती किया करो। प्रार्थनेचं शस्त्र कशा रीतीने वापरायचं आहे? वचन आम्हाला सांगतं सर्व प्रकारच्या प्रार्थनेने। हालेलुया। कोणत्या प्रकारच्या? फक्त आपल्याला गरजेच्या आहेत तेवढ्याच का? फक्त आत्मिक किंवा फक्त देहिक का? नाही, जे काय आहे ते सर्व प्रकारच्या। तुम्ही कोणत्याही प्रकारामध्ये सैतानाच्या जाळ्यात अडकू नये म्हणून सर्व प्रकारची प्रार्थना। पुढे काय म्हटलंय? व विनंतीने सर्व समयी आत्म्यात प्रार्थना करीत असा। खूप महत्त्वाचे शब्द आहेत, एकदा वाचून सोडून देऊ नका। क्या लिखा है? हर प्रकार की प्रार्थना से, विनती से, हर समय आत्मा में प्रार्थना करते रहना है। सर्व प्रकारच्या प्रार्थनेने आणि विनंतीने सर्व समयी, मग रात्र असू दे किंवा दिवस। कशी प्रार्थना करायची म्हणून करायची का? आत्म्यामध्ये
प्रार्थना. हालेलुया. काही लोक प्रार्थनाच करत नाहीत. मी आज किती वर्ष बघतोय काही लोकांना. का करत नाहीत माहीत आहे? वचनानुसार सांगतो. कारण त्यांचा विश्वास नाही आहे की आपली प्रार्थना ऐकली जाईल. ज्याला विश्वास आहे तो मागतो. हालेलुया. कोण मागत नाही? अविश्वासणारा जगातला मनुष्य सुद्धा देवाकडे गेल्यानंतर मागतो. मंदिरात जातो, घंटा वाजवतो. हालेलुया. तिथे तो नम्र होतो, मागतो. परंतु इथे आल्यानंतर बरेच लोक आहेत ते प्रार्थनाच करत नाहीत. मी म्हणेन त्यांना विश्वासच नाही आहे. किंवा दुसरी गोष्ट, त्यांना वाटत असेल मी सर्व काही करायला समर्थ आहे. इथे प्रभू का म्हणतो प्रार्थना करा, का म्हणतो तो मागा? कारण प्रभूला बघायचं आहे आम्ही किती नम्र होतो ते. हालेलुया. परमेश्वर देखना चाहता है कि हम उसके सामने कितने नम्र हैं. हालेलुया. म्हणून तो म्हणतो मागा. आपल्याला एखाद्याकडे आपल्याला मदत मागायची असेल त्यावेळेला आपल्या मनात कसं होतं? मागो की नको, मागो की नको, मागो की नको. पण खूपच गरज असेल तर नाईलाजाने शेवटी आपण मान खाली घालून जातो आणि म्हणतोच ना, दे रे बाबा मला. हालेलुया. ही नम्रता हवी आहे. म्हणून तो म्हणतो मागा, प्रार्थना करा. जे मागत नाहीत त्यांनी लक्षात घ्या ही गोष्ट, तुम्ही हे शस्त्र वापरत नाही. आणि जर हे शस्त्र तुम्ही वापरलं नाही तर तुम्ही सैतानाला कधीच हरवू शकणार नाही. त्याला हरवण्यासाठी हे शस्त्र देवानं आमच्या हातात दिलेलं आहे. आणि ते शस्त्र काय म्हणतं? प्रार्थनेने, विनंतीने सर्व समयी आत्म्यात प्रार्थना करीत असा आणि याविषयी सर्व एकाग्रतेने व सर्व पवित्रांच्यासाठी विनंती करीत जागे राहा. काय करा? बोला ना सगळ्यांनी. शेजाऱ्याला सांगा, जागे राहा, जागा राहा. रात्री बोलवल्यावर येत जा, नाईट प्रार्थनेला येत जा. हालेलुया. टी व्ही बघायसाठी खूप जागा राहतोस, मोबाईल बघण्यासाठी खूप जागा राहतोस. मला माहीत आहे रात्री 11-12 वाजेपर्यंत लोक बघतात. कधी प्रार्थनेसाठी एवढ्या जागा राहिलाय का? तोच मोबाईल तुमचा नाश करेल. तोच मोबाईल तुमचा नाश करेल. हालेलुया. प्रभू आम्हाला तयार करत आहे. या दिवसांमध्ये मोबाईल हे खूप मोठं शस्त्र झालेलं आहे सैतानाचं. मी खूप वेळा बोललो नाही, आज पण परत मी सांगेन. ट्रेनने मी रोज प्रवास करतो आणि मी बघतो ना, प्रत्येकाच्या हातात मोबाईल आणि प्रत्येक जण त्याच्यासमोर वाकलेला आहे. अरे देवासमोर एवढे कधी झुकले नाहीत लोक, तितके जास्त ते मोबाईल समोर झुकलेले असतात. जेव्हा बघावं तेव्हा त्याच्यासमोर झुकलेत. एवढा वेळ देवासमोर झुकले असतो तर. पूर्वी गाडीमध्ये काय गप्पा व्हायच्या, काय मैत्री व्हायची, लोकांचे काय चर्चा चालायच्या, एकेका विषयावर एकमेकाची मतं ऐकायला मिळायची आणि त्याच्यातून माणसाला प्रेरणा मिळायची. आजकाल काहीच नाही. प्रत्येक जण सैतानानं विचार करण्याची ही जी बुद्धी आहे ना, ती पूर्णपणे भ्रष्ट करून टाकली, बंदच करून टाकली. सोचना ही मत, देखते रे, सोचेगा तो मरेगा. ऐसा माहौल तैयार किया है. देखते रे, देखते रे. अरे तिथे कधी कधी असं बघ, तिथे प्लॅटफॉर्मवर काय तो भिकारी किंवा ते कोण असतात ना,
तो पण झोपून मोबाईलच बघत असतो. म्हणजे त्याला पोटाची चिंता आहे ती बाजूलाच राहिली, पण ते सगळ्यापेक्षा ते महत्वाचं. किती बांधून टाकले पहा सैतानानं. पूर्वी अर्ध्या तास, एक तासाचं पिक्चर असायचं, 3 तासाचे पिक्चर असायचे, सिरियल अर्ध्या तासाचे चालायचे. आता त्याच्यापेक्षा भयंकर आहे, 3 मिनिटाची रील, एक संपली उडवतो आणि त्यालाच कळत नाही मी किती वेळ बघत राहिलो. थोडं बघतो ना, थोडं रात्री झोपताना किती जण बघतात? झोपताना बायबल वाचून किती जण झोपतात आणि झोपताना मोबाईल बघून किती जण झोपतात? आता जे बघितलं ते रात्री स्वप्नात दिसेल की नाही? बरोबर ना? जे बघितलं तेच दिसणार ना. यूट्यूबवरचं चांगलं बघितलं असेल तर चांगलं येईल, वाईट बघितलं असेल तर वाईटच ना स्वप्नात. आणि मी इकडे पास्टरने येऊन सांगणार वाईट स्वप्न पडतात. आता पास्टर काय करेल बिचारा? हॅलो, तो करतो बिचारा प्रार्थना, त्याच्या प्रार्थनेचा असर होत नाही, कारण रात्रंदिवस आम्ही दुसऱ्याच कोणाला तरी मित्र बनवलेला आहे. हालेलुया. आज हे शस्त्र घेऊया. काय म्हटलंय? परत वाचा. सर्व एकाग्रतेने, महत्वाचा शब्द आहे, सर्व एकाग्रतेने, सब एक मन से, सर्व पवित्रांच्यासाठी, सर्व सब जो पवित्र लोग हैं उनके लिए. हालेलुया, हालेलुया. हमारे बाजू में बैठा है वो पवित्र है या अपवित्र है? तो उसके लिए हमें प्रार्थना करनी है. बरोबर का? करतो का? तुम्ही सगळ्यांची नावं मला विचारलीत ना, कदाचित मी सांगू शकणार नाही. त्यामुळे सगळ्यांची नावं घेऊन मी करतो असं मी नाही म्हणणार, पण मी माझं शॉर्टकट मारतो. मंडळीतील प्रत्येक आत्म्यासाठी प्रभू. हालेलुया, हालेलुया. अरे इतकी नावं घेत राहिलो तर माझा पण वेळ जाईल, प्रभूचा पण वेळ जाईल. बरोबर ना? एकाग्रतेने सर्व पवित्रांच्यासाठी विनंती करीत जागे. आता जर दररोज, अगर आप हर रोज रात को 10 बजे सोते हैं तो आज से 10:30 बजे सोना है. क्या ये हो नहीं सकता? हो सकता है कि नहीं हो सकता है? हालेलुया. वचनाप्रमाणे अर्धा तास तरी जागा राहू ना. सर्व पवित्रांच्यासाठी विनंती करीत. जाऊ दे, रात्रभर नको. नाही, मी पण नाही राहू शकणार. सकाळी उठून जायचं असतं ना. पण अर्धा तास करू शकतो की नाही? हालेलुया. जो 11 वाजता झोपतो त्यांनी 11:30ला झोपायचं. आज इस शस्त्र को हम हमारे हाथ में लेंगे. देखो शैतान किस तरह से भागेगा. अगर इस कलीसिया को मजबूत बनाना है, अगर एक दूसरे को मजबूत बनाना है, एक दूसरे को विश्वास में स्थिर करना है, बलवान करना है, तो हम अपने आप नहीं हो सकते. हमारी एक दूसरे को की हुई प्रार्थना हमें बलवान बना देगी. हालेलुया. हमें एकता में बना के रखेगी. तो क्यों ना हम इस शस्त्र का इस तरह से इस्तेमाल करें. हालेलुया.
आकाशात उडणारा अग्निबाण बघितलंय तुम्ही? याचा विचार केलाय तुम्ही कधी? त्याचं काय केलं तर त्या यंत्राच्या द्वारे एक ठराविक जागा, एक ठराविक ठिकाण निश्चित केलं जातं आणि मग ते त्या ठिकाणापर्यंत बरोबर जाऊन पोचतं. बरोबर आहे की नाही? पृथ्वीवरून ते सोडलं जातं आणि जिथे ते पाठवायचं आहे त्या ठिकाणापर्यंत ते बरोबर जाऊन पोचतं. अगदी अचूक मारा करतं ते यंत्राच्या द्वारे. हालेलुया. म्हणजे त्या अग्निबाणाला, त्या रॉकेटला किंवा ते जे कोणतं शस्त्र आहे त्याला एक काय आहे? लिमिट आहे. त्याच्या अंतराला एक मर्यादा आहे. तो तिथपर्यंतच जाऊ शकतो. हालेलुया. परंतु एक लक्षात घ्या, आमच्या प्रार्थनेला कोणतीही मर्यादा नाही. हालेलुया. ती इथून केलेली प्रार्थना ती कोणत्याही अडथळ्याशिवाय स्वर्गाच्या राज्यापर्यंत पोहोचते. हालेलुया. जो प्रार्थना हम यीशु के नाम में यहां से करते हैं वो बिना रुके स्वर्ग के राज्य तक जाती है. हालेलुया. क्या प्रकटीकरण की किताब ने हमने ये पढ़ा नहीं है? विश्वासणाऱ्यांच्या प्रार्थना विनंत्या धुपाप्रमाणे देवाच्या राज्यामध्ये वर घेतल्या जातात. म्हणून तर आपण गाणं पण गातो ना, स्तुती आराधना ऊपर जाती है आशीष लेकर. का विश्वास आहे. मी केलेली प्रार्थना कुठे जाईल? म्हणजे अग्निबाणापेक्षाही तिला जास्त वेग आहे. हालेलुया. आत्ता इथे आपण बोलतो आणि ती देवाच्या राज्यामध्ये म्हणजे स्वर्गामध्ये पोचते. इतकं देवानं त्या प्रार्थनेमध्ये, त्या शब्दांमध्ये सामर्थ्य ठेवलेलं आहे. देवाच्या लोकांनो, हे शस्त्र आज आपल्या हातामध्ये घ्या. हालेलुया. आणि आणखीन पुढे वचन पाहूया. प्रेषितांचे कृत्य 12वा अध्याय वचन 1 ते 6. माहिती आहे तरी पण वाचू. पन्ना नंबर 182, प्रेरितों के काम, उसका 12वां अध्याय वचन 1 से 7 तक. उस समय हेरोदेस राजा के कलीसिया के कई व्यक्तियों को सताने के लिए उन पर हाथ डाले. उसने यूहन्ना के भाई याकूब को तलवार से मरवा डाला. जब उसने देखा कि यहूदी लोग इससे आनंदित होते हैं तो उसने पतरस को भी पकड़ लिया. वे दिन आखिरी रोटी के थे. उसने उसे पकड़ के बंदीगृह में डाला और 4-4 सिपाहियों के 4 पहरों में रखा. इस विचार से वह फंसा और बाद उसको लोग सामने लाए. बंदीगृह में पतरस बंद था, परंतु कलीसिया उसके लिए लगातार परमेश्वर से प्रार्थना कर रही थी. आमीन. जब हेरोदेस ने उस लोगों के सामने लाने को था, उसी रात पतरस को 2 जंजीरों से बंधा हुआ 2 सिपाहियों के बीच में सो रहा था और पहरु द्वारा पर बंदीगृह की रखवाली कर रहे थे. तो देखो, प्रभु का एक स्वर्गदूत आ खड़ा हुआ और उस कोठरी में ज्योति चमकी और उसने पतरस की पसली कर हाथ मारकर उसे जगाया और कहा, उठ, जल्दी कर. और उसके हाथों से जंजीर खुलकर गिर पड़ी. आमेन. हालेलुया. पहिल्या वचनात काय लिहिलंय? त्या वेळेच्या सुमारास हेरोद राजाने मंडळीतल्या कित्येकांस जाचायला आपले हात पुढे केले. त्या वेळेच्या सुमारास सुद्धा म्हणजे अशा गोष्टी घडलेल्या आहेत. हॅलो, हे नवीन नाही आहे. तेव्हा हेरोद होता, आता दुसरा आहे. बरोबर ना? उस समय हेरोद था, अब दूसरा है. त्यावेळेला काय म्हटले? मंडळीतल्या कित्येकांस जाचायला आपले हात त्याने पुढे केले.
राजाने. आणि इतकं त्याने छळ केला की त्यातला योहानाचा भाऊ जो याकोब याला त्यानं काय केलं, तरवारीनं जिळे मारून टाकलं. आणि हे बघून यहुदी लोक खुश झाले आणि त्यांना वाटलं की आता याला जिवे मारल्यामुळे बाकीचे लोक घाबरतील. आणि दुसरी पण त्यांनी तयारी केली, आता याच्यानंतर पेत्राचा नंबर लावूया. हालेलुया. बघा आजची परिस्थिती अशीच आहे की नाही? बरोबर आहे, असंच आहे. राजा लागलाय मागे, कित्येकांना मारलं की नाही मारलं? कित्येक स्त्रियांचा पण छळ केला, लहान मुलांचा पण छळ केला, तुरुंगात टाकलेला आहे ना. त्याही पेक्षा जास्त परिस्थिती आज आहे. हालेलुया. आणि हे बघून काय म्हटलंय, यहुदी लोकांना हे आवडलं. यहुदी लोकांना ह्या गोष्टी, आज अनेक लोकांना ह्या गोष्टी आवडत आहेत. ते अभिमानानं सांगत आहेत. ती परिस्थिती आजची परिस्थिती काही फरक नाहीये. आज धर्म नावाची अफूची गोळी आहे ना, प्रत्येकानं खाल्ली आहे आणि प्रत्येकाला चढली आहे. त्यामुळे असं कोणी काय केलं की ते खुश होतात. आणि त्यांच्या नेत्यांना हे माहिती आहे. हालेलुया. मतं मिळवण्यासाठी, खुर्ची टिकवण्यासाठी ते कुठल्याही स्तराला गेले जातात आणि ते लोकांना खुश करतात. हालेलुया. पण जे विश्वासणारे आहेत ते काय करतात? काय केलं त्यावेळेला लोकांनी? पेत्रालाही धरायला ते पुढे सरसावले. 4थ्या वचनात म्हटलंय, त्याला धरल्यावर त्याने त्याला तुरुंगात ठेवले आणि त्याची रखवाली करण्यास त्याला शिपायांच्या 4 चौकड्यांच्या स्वाधीन केले. 4 चौकड्या केल्या होत्या त्याला पहारा ठेवण्यासाठी. म्हणजे पेत्र केवढा मोठा VIP माणूस होता बघा. हॅलो, हालेलुया. प्रभूचं कार्य करतो ना, त्याला VIP ट्रीटमेंट मिळते. हॅलो. एवढे पहारे त्यांनी ठेवले होते. आणि काय म्हटलंय, वळांजण सण झाल्यावर त्याला लोकांपुढे बाहेर काढायचं आणि याकोबाप्रमाणे त्याला पण उडवायचं, अशी योजना हेरोदाने आखलेली होती. परंतु 5व्या वचनात म्हटलंय, इकडे पेत्र तुरुंगामध्ये पहाऱ्यात राहिला, परंतु त्याच्याकरता देवाजवळ मंडळीची प्रार्थना कळकळीने होत होती. म्हणजे आज आम्हाला हे शस्त्र कळकळीने वापरलं पाहिजे. इथे आपल्याकडे कोणाला मारत नाहीत, कोणाला छळत नाहीत, कोणाला त्रास होत नाहीत, तोपर्यंत आपण शांत राहू, आराम करू, खाऊ पिऊ, मजा करू नाही. हालेलुया. तो कोणीही असो, तो सुद्धा आपला भाऊ आहे. वो कौन सी भी कलीसिया का क्यों ना हो, वो हमारा भाई है, वो हमारी बहन है, उसमें हमारे माँ बाप है, उसमें हमारे पिता जैसे लोग हैं, बच्चे हैं. हालेलुया. जब उनको लगता है तो दर्द हमें होना चाहिए. हालेलुया. जो परेशानियाँ वहाँ पर बढ़ती है तो रोना हमें चाहिए. हालेलुया. क्योंकि उस परेशानी में, उस दुख में, उस दर्द में वो तो रो ही रहे हैं, वो तो प्रभु से प्रार्थना कर ही रहे हैं. लेकिन हम क्या करेंगे? जो कलीसिया पहली कलीसिया ने किया वही बात अब हमें भी करनी है. हालेलुया. ती मंडळी कळकळीने रात्रभर पेत्रासाठी प्रार्थना करत होती. आज बहुत सारे पत्रस आज तुरुंग में हैं, बंदीवान बनाए गए हैं. छत्तीसगढ़ में देखो यूट्यूब पे रोज बहुत सारी घटनाएं होती है. रोज उनको मारा जा रहा है और आराम से घर पे सोते हैं.
क्या करूँ, काम करके थक गया ना, खाना खा लिया और सो लिया, सुबह फिर से उठ के जाना है ना। ये हमारा विश्वासियों का जीवन नहीं है। प्रभु काम छोड़ने के लिए नहीं बोलता है, हालेलुया। लेकिन वो सब कर कर भी हम ये शस्त्र उठा सकते हैं, हालेलुया। आपल्या 24 तासांची बेरीज करून बघा, मी किती वेळ कुठे जास्त घालवला। आपल्या लक्षात येईल की तिथं कुठला वेळ माझा फुकट चाललाय आणि त्याचा उपयोग आपल्याला करता येईल। हॅलो, 6वं वचन, मग हेरोद त्याला बाहेर आणणार होता त्याच रात्री पेत्र 2 साखळ्यांनी बांधलेला असा 2 शिपायांमध्ये निजला होता आणि पहारेकरी दरवाजाच्या पुढे तुरुंगावर पहारा करीत होते। मंडळी, पेत्र तुरुंगात होता, मंडळी प्रार्थना करत होती। मंडळीची प्रार्थना वर गेली, वरून देवानं दूताला पाठवलं कोणाला सोडवण्यासाठी, हालेलुया। आम्ही करू का प्रार्थना? वर जाणार नाही का? दूत खाली येणार नाही का? तो येणारच, देवाला त्याची आज्ञा ऐकावी लागेलच, त्याला यावं लागेलच, त्याला कार्य करावं लागेलच, हालेलुया। दानिएलाच्या प्रार्थनेचे मध्ये आपल्याला माहिती नाही का, दानिएलाने प्रार्थना केली नाही का? 10व्या अध्यायामध्ये आहे, 10वें अध्याय में लिखा है दानिएल के, उसने प्रार्थना की, उसकी प्रार्थना ऊपर चली गई। अरे वहां से दूत को भेजा गया, दूत दानिएल को मिलता है, दानिएल से बात करता है, तेरी प्रार्थना सुनी गई है, तेरी प्रार्थना का जवाब लेकर आया हूँ। अरे तेरा जवाब लाने के लिए मुझे उस जो दूत थे शैतान के दूत से, उनसे लड़के आया हूँ, हालेलुया। तो इसका मतलब क्या हुआ? हम जब प्रार्थना करते हैं, अगर कोई उसे रोकता है, अंधकार की शक्ति अगर रोकना चाहिए तो भी वो रुक नहीं सकती, क्योंकि हमारे लिए दूत उस अंधकार की शक्ति से लड़ते हैं, हालेलुया। और प्रार्थना का तेज इतना है, म्हणून म्हटलं हे शस्त्र सगळ्यात सामर्थ्यवान शस्त्र आहे, आमेन। आपल्याकडे छोटी छोटी उदाहरणं आहेत। मी आजारी होतो, मंडळीने प्रार्थना केली, आज मी बरा आहे, ही छोट्या छोट्या गोष्टी आहेत। अजून कोण आजारी होतो, प्रार्थना केली, बरा झाला। अजून कोण अडचणीत होतो, प्रार्थना केली, मोकळा झाला। अजून कोणाला जॉब नव्हता, प्रार्थना करी, जॉब मिळाला। हेलो, आप हमारे सामने बहुत सी ऐसी बातें हैं, गवाहियां हैं कि हमने प्रार्थना की और हमें जवाब मिल गया। लेकिन अब इन बातों से ज्यादा हमें बड़ी बड़ी बातें सोचनी पड़ेगी, हालेलुया। ये हो गई, लेकिन अब इससे ज्यादा हम चाहते हैं, हालेलुया, कि हमारी प्रार्थना से यहाँ पर चमत्कार होंगे, हमारी प्रार्थना से यहाँ से बीमारी चंगे हो जाएंगे, हमारी प्रार्थना से बंधन टूटेगी, हमारे प्रार्थना से आत्मा जीते जाएंगे। ये अभी बढ़ाना है, और ये शस्त्र प्रभु ने हमारे हाथ में दिया है, हालेलुया। आगे पढ़ते हैं, लूक 18:7। लूक 18 वचन 7 हम पढ़ेंगे। पन्ना नंबर 115, लुका की किताब, उसका 18वां अध्याय वचन 7। इसलिए
क्या परमेश्वर अपने चुने हुओं का न्याय न चुकाएगा? जो रात दिन उसकी दुहाई देते रहते हैं, क्या वह उनके विषय में दरे करेगा? काय लिहिलंय पहा 7व्या वचनामध्ये, तर देवाचे निवडलेले जे रात्रंदिवस त्याला हाक मारतात त्याच्याविषयी जरी तो फार वेळ विलंब लावित आहे तरी तो त्यांचा न्याय मुळीच करणार नाही. काय करेल की नाही करेल? आवाज नाही. करेल की नाही करेल? अजून पण आवाज नाही. हा असा काय तो मेलेला विश्वास, खात्री न असते एक घडणारच. आणि त्या ऐक्याच्या उत्तरामध्ये खूप मोठं सामर्थ्य असतं. हालेलुया. आता 3 वेळा टोचल्यानंतर चौथ्यांदा तुम्ही जर मोठ्याने म्हणणार असाल तर त्या म्हणण्याला काय अर्थ राहिला? हालेलुया. हेच वचन मी त्याला सरीत बोलले असतं ना, ते सगळ्यांनी आवाज करून टाळ्या वाजवल्या असत्या. जिवंत लोक बसलेले असतात तिकडे. बोलले म्हणा, परत आम्हाला मेलेले बनवलं. हॅलो, परत वाचूया. देवाचे निवडलेले जे रात्रंदिवस त्याला हाक मारतात. आम्ही देवाचे निवडलेले रात्रंदिवस हाक मारतो की नाही हा प्रश्न आहे, पण समजा नसेल मारत तर सुरू करूया. हालेलुया. त्याच्याविषयी जरी तो फार वेळ विलंबाला उशीर करत आहे. काय करत आहे? आपण प्रार्थना करतोय पण छत्तीसगडमध्ये अजून बदल होत नाहीये. उशीर होत आहे ना. हालेलुया. पालघरमध्ये बदल होत नाहीये. अहो झाला उपवास प्रार्थनेत आपण पोषे ठेवला होता ना काल. मी नाही तलासरीतल्या ग्रुपवर तो व्हिडिओ टाकलाय. मी तलासरीतल्या ग्रुपवर टाकला तो. हा, इकडच्या नाही टाकला. ओके. तिकडच्या मंडळीने एकत्र येऊन पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिथल्या पोलिसांना निवेदन दिलंय. धर्मांतरणाविरुद्ध हे कोटे कोटे आरोप करतात. ते म्हणतात की कोणीही घाबरू नका. त्याने तुमच्या विरुद्ध अशी कंप्लेंट केली की तुम्ही पण त्यांच्या विरुद्ध FIR टाका. कुठून हे बळ येतं? हालेलुया. गेल्या उपवास प्रार्थनेत जे होते ना, मी म्हणेन त्यांच्या प्रार्थनेने हे बळ तिकडे मिळालं आहे. हालेलुया. उशीर होईल, थोडासा वेळ लागेल. तो आमच्या दृष्टीने वेळ आहे, उशीर आहे, परंतु देवाच्या दृष्टीने वेळ यायची आहे. हालेलुया. मग हेरोद उभा राहू दे, नबुकदनेस्सर उभा राहू दे, नाहीतर आणखीन कोण उभा राहू दे, त्याच्यासमोर कोणीही टिकू शकणार. लिहिलेलं आहे प्रत्येक गुडघा. हालेलुया. मी वाचत होतो, मी याचं पुस्तक वाचत होतो, आपलं हे वाचत होतो, दाविदाचं वाचत होतो. दाविदाने गोल्यातला मारलं नाही का. त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे की त्याने एक दगड घेतला, गोफणीमध्ये ठेवला, तो त्याने भिरकावला आणि भिरकावून त्याने मारला आणि तो मारल्याबरोबर गोल्यात मरण पावला. अरे आपण, तुम्ही एक दगड घ्या आणि मारा, कोण मरतं का बघा. आणि तो गोल्यात काय साधा होता का? त्याची उंची किती होती, तो दुप्पट. त्याला बघून लोक घाबरत होते. तो एका दगडात मेला. हालेलुया. आणि मारताना काय म्हटलंय पुढे, त्याच्यात काय लिहिलंय, तो आपल्या तोंडावर पडला असं लिहिलंय. मुके बलगिरा, उपडी पडला. दगड इकडून मारल्यावर पडायला कुठे पाहिजे, मग तो असा का पडला? प्रत्येक गुडघा टेकेल. हालेलुया. मरता मरता पण त्याला गुडघे टेकायला लावले. देवाने त्याला गुडघे टेकायला लावले. हालेलुया. खूप सुंदर आहे.
आमच्या प्रार्थना फुकट जात नाहीत. किती सुंदर वचन. देवाचे निवडलेले जे रात्रंदिवस त्याला हाक मारतात, त्याच्याविषयी जरी तो फार वेळ विलंब लावित आहे तरी तो त्यांचा न्याय लवकरच करेल, लवकरच करेल. आमेन. हालेलुया. आमच्या प्रार्थनेचं उत्तर म्हणा लवकरच मिळेल. हमारी प्रार्थना का जवाब जल्द ही मिल जाएगा, क्योंकि जो भी हमने प्रार्थना की वो वहां तक पहुंच चुकी है. थोड़ी सी देर हो रही है लेकिन जवाब जरूर आएगा. हालेलुया. क्यों? क्योंकि जो शस्त्र प्रभु ने हमारे हाथ में दिया उस शस्त्र को हमने इस्तेमाल किया है, यूज किया हमने उसको, हमने उसको रखा नहीं, हमने उसका उपयोग किया है, तो उसका जवाब तो जरूर मिलेगा. कितने सारे उदाहरण है बाइबल में. एक ही उदाहरण एस्तेर का उदाहरण है. क्या उसकी प्रार्थना का जवाब उसे नहीं मिला? राजा का मन नहीं बदला? हालेलुया. निवडलेले लोक वाचले नाहीत का? या वचनाप्रमाणे देवाचे निवडलेले लोक प्रार्थनेचे शस्त्र घेऊन निरंतर रात्रंदिवस जर प्रार्थना करत राहतील तर उत्तर येईलच. राजांचे राजे सुद्धा बदलतील, त्यांचे निर्णय बदलतील. आणि येणाऱ्या दिवसात तुम्ही हे पाहणार आहात. ज्या 12 राज्यांमध्ये कायदे केलेले आहेत, मी म्हणतो ते रद्द झाले आहेत येशूच्या नावामध्ये. कारण देवाचे निवडलेले लोक रात्रंदिवस प्रार्थना करत आहेत. हालेलुया. हे घडेल. तुम्ही शस्त्र वापरा, हे घडेल. हालेलुया. किती उत्तर, किती प्रार्थना. हिचकियाची प्रार्थना माहिती नाही आपल्या सगळ्यांना. अरे आयुष्य वाढवून दिलं देवाने डायरेक्ट. 1-2 वर्ष नाही, 15 वर्ष आयुष्य वाढवून दिलं. आणि आम्ही थोडासा आजार झाला की म्हणतो मरतो की काय मी. तरी तो काय तुझा विश्वास? असंच बोलतात लोक. थोडंसं काय मरतो की काय मी. विश्वासणाऱ्याची प्रार्थना ही कार्य करणारी प्रार्थना असते. हालेलुया. ऐक्यानं केलेली प्रार्थना ही सामर्थ्याच्या गोष्टी घडवते. आणि या दिवसांमध्ये हे शस्त्र आम्हाला उचलायचं आहे. हालेलुया. दुसरं शस्त्र स्तुती. स्तुती, प्रभूची स्तुती करणं हे दुसरं शस्त्र आहे. तांबड्या समुद्रात नाही का फारोच्या सगळ्या सैन्याचा देवानं काय केला? नाश केला. तेव्हा देवाची लोक काय करायला लागले? गाणं गायला लागले नाही का? आनंद करायला लागले, देवाची स्तुती करायला लागले. हालेलुया. तुमच्या सैन्याचा नाश झालाय की नाही झालाय? तुमच्या मागे लागलेल्या सैन्याचा देवानं नाश केला की नाही केला? तुम्ही गाता की नाही गात? हालेलुया. कसे गाता? मैं हाथ उठा कर गाऊंगा. बरोबर ना? काय बोलतो? काय हात उठा कर गाऊंगा आणि हात खाली आहेत. अरे काय तुमची स्तुती यार. तेरे आगे झुकता हूँ. इकडे बघतोय तिकडे. तेरे आगे झुकता हूँ. तिकडे कोण आहे? तो झुकता हूँ तो झुक जा ना भाई. जे शब्दांचा आणि आमच्या भावनांचा, आमच्या मनाचा मेळ होत नाही, ती स्तुती, ती आराधना प्रभूला कधीच मान्य नाही. हालेलुया.
काही काही गाण्यात ताली बजाऊंगा आहे ना, शब्द आहेत ना. अरे एक तरी टाळी वाजताना आवाज येतो. नाचूंगा गाऊंगा पगलो के समान. कधी नाचताना बघितलं नाही मी पागल झाल्यासारखे, कोणालाच बघितलं नाही मी. फक्त 31 डिसेंबरला आम्ही नाचतो. वर्षातनं एक दिवस आम्ही नेमून ठेवला, याच दिवशी पागल्यासारखं नाचणार, दुसऱ्या वेळेला नाचणार नाही. जे आहे स्तुतीची गीत आहेत ना, शब्द आहेत, ते शब्द आणि माझं मन जोपर्यंत एक होणार नाही तोपर्यंत ती पोचणारच नाही, ती आराधना पोचणार नाही. यानी कि जब मैं स्तुति करता हूं तो मेरा मन उस शब्दों से एक होना चाहिए. प्यारा प्यारा येशू, प्रेम भरलं पाहिजे बोललं की. दुसरं काय दिसलं नाही पाहिजे आजूबाजूला. हे शस्त्र आहे जे देवानं आम्हाला दिलेलं आहे. हालेलुया. काय कसे गायला लागले होते ते पहा. शत्रूचा नाश झाला त्यावेळेला. निर्गम 15वा अध्याय वचन 10 आणि 11, दोनच वचन आपण वाचू. खूप आहे ते, मोठं गीत आहे. निर्गम पन्ना नंबर 86, निर्गमन उसका 15वां अध्याय वचन 10 से 11। तूने अपने श्वास का पवन चलाया, तब समुद्र ने उसको ढांप लिया। वे महाजलों राशि से शीशे के समान डूब गए। हे यहोवा, देवताओं में तेरे तुल्य कौन है? तू तो पवित्रता के कारण महाप्रतापी और अपनी स्तुति करने वालों को भय के योग्य और आश्चर्य कर्म का करता है। आमेन, आमेन आणि आमेन. काय गायला लागलेत बघा ते. संपूर्ण मोशेचं गीत म्हटलंय, संपूर्ण मोशे. खूप सुंदर वचन आहेत. इतक्या आनंदाने ते देवाची स्तुती करतायत. मग ते का करतायत? त्याचे शत्रू नाश पावले म्हणून. अरे आमचे कमी शत्रू मारलेत का देवाने आत्तापर्यंत? रागाचा शत्रू मेला नाही का? व्यभिचाराचा मेला नाही? मूर्तीपूजेचा मेला नाही? घाणेरड्या विचारांचा मेला नाही? हॅलो, आजार गेलं ना? हे शत्रूच आहेत आमच्या शरीराला, आमच्या मनाला लागलेले. घालवले ना देवाने. तुमच्या इष्टिटीच्या विरुद्ध असेल तो पण जाईल, घाबरू नका तुम्ही सत्याचे असाल तर. हॅलो, हालेलुया. मग आम्ही का गात नाही? आम्ही का नाचत नाही? आम्ही का स्तुती करत नाही? ते काय म्हणतात पहा. तू आपल्या वाऱ्याने फुंकले. हालेलुया. समुद्राने त्यांना झाकले आणि ते शिशासारखे महाजलांमध्ये बुडाले. शिस म्हणजे जड पदार्थ असतो तो पाण्यात तरंगत नाही, लगेच बुडतो तो. हालेलुया. ते काय झाले तसे? कशाने? तू नुसतं फुंकलंस. काय सामर्थ्य आहे देवाचं. अभिमान पाहिजे आपल्याला, विश्वास पाहिजे आपल्याला. मी अशा देवाची सेवा करतो की ज्याच्या श्वासातून हवा निघते आणि तो माझ्या शत्रूला समुद्रामध्ये बुडवून टाकतो. हालेलुया. 11. हे यहोवा, देवांमध्ये तुझ्यासारखा कोण आहे? पवित्रतेने ऐश्वर्यवान, स्तवनात भयानक, अद्भुते करणारा असा तुझ्यासारखा कोण आहे? हालेलुया. हालेलुया. येशू सारखा. हे पण 4-5 जणच बोलले माहिती आहे. हालेलुया. अनुभव घेतला म्हणून बोलतो ना आपण. ते गाणं ज्या वेळेला गातो ना, येशू सारखा कोणी नाही, कोणी नाही, कोणी नाही. हालेलुया. माझे अश्रू अरे पुसलेत म्हणून बोलतोय. आठवल्या पाहिजेत त्या गोष्टी. अशी स्थिती होती. येशू आला आणि त्याने माझे अश्रू पुसले. मज संगे राहतो. हालेलुया. रात्रंदिवस माझ्यासाठी जागा राहतो. नाहीतर रात्रीच्या वेळेला सैतान येऊन काय केलं असतं माहित आहे? अरे झोपूनच तर शकलात तुम्ही. हालेलुया.
अब आज तो घोड़े बेच के सो जाते हो, खर्राव करके मेरे जैसे। क्यों? क्योंकि कोई तो तुम्हारे लिए जागता है, इसलिए तुम आराम से सोते हो। हालेलुया। कोई तो तुम्हारे साथ रहता है, इसलिए तो ट्रेन में तुम आराम से आते हो। कितने लोग गिरते हैं, कितने को लगता है, किसका हाथ टूटता है, किसका पैर टूटता है, किसके सर को लगता है। हालेलुया। लेकिन तुम आराम से जाते हो और आराम से आते हो ना रोज, क्योंकि दिन में भी वो तुम्हारे साथ है, रात में भी वो तुम्हारे साथ है। हालेलुया। तुम गाते क्यों नहीं? मी दमलो असता मला खांद्यावर घेतो। हालेलुया। मी पुन्हा पुन्हा सांगेन या गाण्याविषयी। मी सगळे माझे अनुभव, माझ्या साक्षी त्याच्यात टाकल्यात। मी एकदा असाच खूप थकलेला होतो, कारण त्यावेळेला मी काय करायचो, सकाळी लवकर उठून शाळेमध्ये जायचो, शाळेतून आले की मग क्लास घ्यायचो, क्लास घेतल्यानंतर मग मी घरी 10:30-11ला पोचायचो, कधी 12 वाजायचे, मग परत जेवायचं थोडी, त्याच वेळेत 4 वाजता सकाळी उठायचं, खूप थकून जायचो। आणि अशा वेळेला प्रभूने मला एक स्वप्न दाखवलं। दुपारच्या वेळेला असं काही, त्या दिवशी काहीच क्लास नव्हता, 1-1.5 तासाचा वेळ होता माझ्याकडे, सहज पडलेलो होतो आणि मी स्वप्नामध्ये पाहिलं की एक मेंढपाळाच्या वेशाने माझ्याजवळ आला आणि माझ्याजवळ आल्यानंतर त्यानं अलगद मला उचललं, आपल्या खांद्यावर बसवलं आणि तो चालायला लागला। आणि मला इतका आनंद झाला, मी इतका आनंदून गेलो, अरे मला कोणी इतकं शांत विसावा दिला, शांती दिली। हालेलुया। तेव्हा मला कळलं की तो आपल्या मेंढरांना आपल्या खांद्यावर घेतो आणि चालवतो। हालेलुया। तेच गाण्यात लिहिलं, मी दमलो असता मला खांद्यावर घेतो, येशू सारखा कोणी नाही। हे स्तुतीचं शस्त्र। कोणी कोणी नाही, कोणी नाही। अरे तुम्ही येशूला पाहिलंय रे, म्हणून तुम्हाला त्याची किंमत नसेल कळत। आम्ही 33 कोटी करून आलो ना, म्हणून आम्ही म्हणतो जास्त आत्म्यानं, तळमळीने, की इतके सगळे पाहिले पण येशू सारखा कोणी सापडला नाही। हालेलुया। मग स्तुती नाही करणार तर काय करणार? हालेलुया। मोठं शस्त्र आहे। तुम्ही कुठल्याही स्थितीमध्ये असा, तुम्ही गात राहा, प्रभूला धन्यवाद देत राहा। मी खूप वेळा सांगितलं, आज परत सांगेन, मी जितक्या वेळेला जास्त आजारी पडलो तितक्या वेळेला मी जास्त गाणी लिहिली। हालेलुया। तितक्या वेळेला मी प्रभूच्या प्रेमाचा अनुभव घेतला आणि तितक्या वेळेला मला जाणीव झाली की तो माझ्यापासून थोडाही दूर नाही। स्तुती स्तोत्रसंहिता 22-23, भजन संहिता 22 और 23। 22 का 23वां वचन। पन्ना नंबर 686, भजन संहिता उसका 22वां अध्याय वचन 23। हे यहोवा के डरवो उसकी स्तुति करो, हे याकूब के वंश तुम सब उसकी महिमा करो, हे इज़राइल के वंश तुम उसका भय मानो। आमेन। हालेलुया। काय लिहिले पहा, अहो यहोवाचे भय धरणाऱ्यांनो। कोणाला बोलतोय तो? बोला ना आपल्याला म्हणून। कोणाला बोलतोय? हे सामान। अहो यहोवाचे भय धरणाऱ्यांनो, परमेश्वर का भय धरने वालो, तुम्ही त्याला हालेलुया। याकोबाचे सर्व वंशज हो, वसईतल्या सर्व लोकांनो, नवजीवन प्रीती केंद्रातल्या सर्व लोक हो,
तुम्ही त्याला स्तवा. हालेलुया. तुम्ही त्याला थोर माना आणि इस्रायलाचे सर्व वंशज हो, तुम्ही त्याचा धाक धरा. हालेलुया. भय धरा आणि स्तवन पण करा. तो तुमच्यासाठी अद्भुत कार्य करेल. मला सांगा, यरीहोच्या भिंती लढाईने पडल्या का हो? कशा पडल्या त्या? हे काय फक्त आम्हाला वाचण्यासाठी आहे? हालेलुया. तुमच्यासमोर कोणती भिंत आहे? करा सुरू स्तवन, वापरा शस्त्र, बघा पडते की नाही येणाऱ्या दिवसात. हालेलुया. कोई भी दीवार आपके सामने खड़ी हो, स्तुति के द्वारा वो गिर जाएगी. अनुभव लेना चाहते तो ले लो. हालेलुया. सब चिंता छोड़ दो, कैसे होगा, क्या होगा, कब होगा, ये क के बहुत सारे सवाल जो सालों से हम लेके घूमते हैं ना, वो सब बाजू में रखो. प्रभु की स्तुति करना शुरू करो. देखो एक एक दीवार कैसे गिरती है. हालेलुया. स्तुति के द्वारा. पौलुस आ गया, याद आ गया मैं क्या बोलना चाहता हूँ? आ गया याद? और सीला जेल में थे ना, सो रहे थे, कुरकुर करत होते, ओरडत होते, बोंबलत होते. देवा रे देवा, हे काय केलं? तुझ्यासाठी बोललो, त्यांनी फटकवलं. हालेलुया. आनंद से, दिल से प्रभु की स्तुति कर रहे थे, प्रभु को धन्यवाद दे रहे थे. हालेलुया. तो त्यांना गौरव वाटत होता. हालेलुया. आमच्या समोर देवा, आमच्या हातात देवाने एक खूप मोठं शस्त्र दिलं आहे. स्तोत्र 8:2 पहा. भजन संहिता 8 और उसका दूसरा वचन हम पढ़ेंगे. पन्ना नंबर 657, भजन संहिता उसका 8वां अध्याय वचन 2. तो तूने अपने बैरियों के कारण बच्चों और दूध पियों के द्वारा सामर्थ्य की नींव डाली है, ताकि तू शत्रु और पलटा लेने वालों को रोक रखे. सिर्फ पढ़ो मत, सिर्फ पढ़ो मत. आप ले इसको ले लो हर एक लोक. काय लिहिले पहा. तू आपल्या विरोध्यांमुळे वैरी व सूड उगवणारा यांना तू खुंटवावे म्हणून बाळके व तान्हुली यांच्या तोंडातून बळ स्थापित केले आहे. हालेलुया. बालके आणि तान्हुली यांच्या, बोला ना, कशातून काय स्थापित केलंय? बळ स्थापित केलंय. म्हणजे आमच्या मुखातून बळ बाहेर निघतं. कधी? स्तुती केल्यानंतर. आणि त्याचा परिणाम काय होतो? त्याचा परिणाम आपलं अगोदर लिहिलंय. विरोधी आणि वैरी आणि सूड उगवणारे आहेत ते नष्ट होतात. हालेलुया. स्तुतीने विरोधी, वैरी आणि कोणी असतील तुमच्यावर सूड उगवणारे, काय म्हटले ते? खुंटतील, नष्ट होतील. कशामुळे? तू आपलं तोंड उघडून यहोवाची स्तुती करशील तेव्हा हे घडेल. हालेलुया. प्रभूला पण विचारलं नाही का, प्रभू जेव्हा मंदिरात प्रवेश करता, मत्ती नाही, मत्ती वाचूया, मत्ती की किताब 21वां अध्याय वचन 15 और 16. मत्ती 21, 15 और 16. पन्ना नंबर 35, मत्ती का किताब उसका 21वां अध्याय वचन 15 से 16 तक.
परंतु जब प्रधान याजकों और शास्त्रियों ने इन अद्भुत कामों को जो उसने किया और उसके लड़कों के मंदिर में दाऊद के संतान को होशाना पुकारते हुए देखा, तो वे क्रोधित हुए और उसने उससे कहने लगे, क्या तू सुनता है कि ये क्या कहते हैं? यीशु ने उनसे कहा, हाँ, क्या तुमने यह कभी नहीं पढ़ा, बालकों और दूध पीते बच्चों के मुंह से तूने तो अपार स्तुति कराई. हालेलुया. आमेन. काय लिहिले पहा 16व्या वचनात 15व्या वचनात, पण त्याने जे चमत्कार केले ते मुख्य याजक व शास्त्रियांनी पाहिले आणि जी लेकरे मंदिरात दाविदाच्या मुलाला होसान्ना असे ओरडत म्हणत होती त्यांनाही त्यांनी पाहिले, तेव्हा ते रागे भरले. तुम्ही स्तुती करता तेव्हा कोणाला तरी राग येतो. हालेलुया. ज्याला राग येतो त्याला जास्त चिडवा. हालेलुया. प्रभूची स्तुती केल्यावर कोणाला राग येतो? बोला ना. प्रभूची स्तुती केल्यावर कोणाला राग येतो? मग आपण गप्प बसायचं की जास्त स्तुती करायची? अरे इतकी वर्ष त्याने आपल्याला चिडवलंय ना, आता देवानं शस्त्र दिलंय, आपण त्याला चिडवायचं. हालेलुया. इतकी वर्ष त्यांनी रडवलं ना, आता स्तुती करून आपण त्याला रडवायचं. शस्त्र दिलंय देवानं हातामध्ये. अरे बहुत सालों से रुलाया यार तूने, बहुत तड़पाया, अब बारी मेरी है. मैं गाऊंगा और तू तड़पाएगा, तू तड़पेगा, तू रोएगा. हालेलुया. काय बालके आणि हे मुखातून शब्द महत्वाचा आहे. हालेलुया. म्हणून जितने लोगों ने आज यहाँ पर अपने मुंह खोले और प्रभु की स्तुति की, उनके जीवन से ये सारी दुष्टता चली गई. लेकिन जो देखते खड़े रहे थे, जिन्होंने अपना मुंह नहीं खोला, वो जैसे आए उससे भी ज़्यादा बदतर होके जाएंगे. ये मैं नहीं कहता. हालेलुया. आए तो थे प्रार्थना करने के लिए, लेकिन आकर खड़े थे ऐसे, इधर देख रहे थे, उधर देख रहे थे, पीछे देख रहे थे, ऊपर नीचे सब रगत देख रहे थे, लेकिन जिसको देखना चाहिए थे उसको देखा ही नहीं. हालेलुया. कोई बता सकता है पहला गाना कौन सा लिया था? ते क्वायर मधले सांगतायत. हालेलुया. ती सुद्धा माहिती नसतं आम्हाला. मी कुठलं गाणं गायलो? किती वर्ष झाली? पुस्तकातली किती गाणी पाठ आहेत? खूप वेळा बोललो रे. हा प्रश्न मी खूप वेळा विचारलाय. हालेलुया. कितने साल हुए, अब तक एक भी गाना पूरी तरह मुझे बोलना नहीं आता. क्यों नहीं आता? क्योंकि मैं गाता हूँ, लेकिन मैं दिल से नहीं गाता हूँ. हालेलुया. अगर मैं दिल से गाना गाने लगूंगा तो मुझे पाठ करने की जरूरत ही नहीं पड़ेगी, वो अपने आप दिल में उतर जाता है. हालेलुया. कमी देखो, अपनी कमी देखो. स्तुती आणखीन एक सामर्थ्यशाली शस्त्र देवानं आमच्या हातामध्ये दिलेलं आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रकटीकरण 12:10 वाचूया आणि मग सांगतो आणखीन त्या स्तुतीचं सामर्थ्य पहा. प्रकटीकरण 12:10. पन्ना नंबर 353, प्रकाशित वाक्य, उसका 12वां अध्याय, वचन 10. फिर मैंने स्वर्ग से यह बड़ा शब्द आते हुए सुना, अब हमारे परमेश्वर का उद्धार और सामर्थ्य और राज्य और उसके मसीह का अधिकार प्रकट हुआ है, क्योंकि हमारे भाइयों पर दोष लगाने वाला, जो रात दिन हमारे परमेश्वर के सामने उन पर दोष लगाया करता था, गिरा गया है. हाँ. काय घडतं इकडे? स्वर्गातली एक दृश्य स्वर्गातलं आपल्याला पाहायला मिळतंय.
काय लिहिलंय पहा, तेव्हा मी आकाशात एक मोठी वाणी ऐकली, ती म्हणाली, आता तारण आणि सामर्थ्य आणि आमच्या देवाचे राज्य आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार ही झाली आहेत, कारण आमच्या भावांवर दोषारोप करणारा जो आमच्या देवासमोर, मी हे वाचतो ना तेव्हा मला थोडंसं वेगळं वाटतं का, आमच्या देवासमोर रात्रंदिवस, म्हणजे सैतान सुद्धा देवासमोर रात्रंदिवस आहे. प्रश्न मला पडतो, मी वाचतो का? हॅलो. आणि तो काय करतो रात्रंदिवस देवासमोर उभं राहून? कोणाविषयी? अरे बोला ना, आपल्याविषयी. शैतान क्या करता है स्वर्ग में? परमेश्वर के सामने खड़ा रहकर हमारे विरोध में दोष लगाता है. परमेश्वर से कहते रहता है, देखो तू इससे प्यार करता है ना, इसने आज व्यभिचार किया, ये आज झूठ बोला, ये आज क्रोधित हो गया, इसने उसको झापड़ दिया, ये किया, वो किया, ये किया, वो किया. दोषारोप करते रहता है रात और दिन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तो इसका मतलब ये हुआ, रात और दिन प्रभु को हमारे दोष ही शैतान के द्वारा वहां पर जाते हैं. बराबर. तो इसका जवाब हम कैसे देंगे? इसका जवाब हम कैसे देंगे? हमें भी रात और दिन प्रभु की स्तुति करना है. ऐसी स्तुति करेंगे कि वो स्तुति ऊपर परमेश्वर के पास पहुंचेगी और ये दोष देता रहेगा, लेकिन प्रभु हमारी स्तुति सुनता रहेगा. हालेलुया. शैतान ने जो भी दोष लगाया वो प्रभु के पहुंचेगा ही नहीं, क्योंकि हमारी स्तुति उसके पास पहले पहुंच जाती है. हालेलुया. म्हणून तुमची मुख उघडा. हालेलुया. स्तुतीने ती भरू द्या. परमेश्वर म्हणतो ना एका ठिकाणी, तुम्ही आपली मुखे उघडा म्हणजे मी ती, मुखे उघडा म्हणजे मी ती बरी, तोंड उघडा म्हणजे मी खायला घालीन. हालेलुया. जेव्हा ही स्तुती आराधना धूपाप्रमाणे देवाच्या राज्यामध्ये पोचते, तेव्हा देव काय ऐकतो? ओ तू महान आहेस, तू सामर्थ्यशाली आहेस, ओ तू युगानुयुगाचा राजा आहेस, तू अत्यंत पवित्र आहेस, तू थोर आहेस, तू सन्मान आणि गौरवास योग्य आहेस. शैतान दोषारोप करत उभा राहिलाय आणि आम्ही स्तुती करत उभे राहिलोय. देवाला कुठली गोष्ट जास्त आवडेल? हालेलुया. तुमच्याविषयी केलेले दोषारोप देवापर्यंत पोहोचणारच नाहीत. हालेलुया. हे आहे स्तुतीचं सामर्थ्य. सैतानाला गप्प करावं यासाठी स्तुती अस्त्र वापरण्यात येतं. हालेलुया. बालक आणि तांदूळ. कोणाला बालक म्हटलंय? जे देवावर अवलंबून राहतात त्यांना. हालेलुया. देव मग त्यांना शक्ती पुरवतो. आमेन. प्रभूची स्तुती असो. ही स्तुती सैतानावर विजय मिळवून देते. सैतानाचं तोंड बंद होतं ज्या वेळेला आमची स्तुती त्याच्या राज्यामध्ये पर्यंत पोहोचते. दोषारोप करणाऱ्याचं तोंड बंद केलं जातं. स्तोत्र भजन संहिता 119 62 62 पा.
स्तोत्रसंहिता 119 वचन 62. पन्ना नंबर 746 भजन संहिता उसका 119वां अध्याय वचन 62। तेरे धर्मदय नियमों के कारण आमेन, मैं आधी रात को तेरा धन्यवाद करने को आमेन, उठूंगा। आमेन, आमेन, आमेन। आज हे ठरवा, आज हे ठरवा. काय लिहिलंय पहा, तुझ्या न्यायीपणाच्या निर्णयांमुळे तुझी उपकार स्तुती करायला मी मध्यरात्री उठेन. हॅलो हॅलो, उठणार का? मध्यरात्री खूप जोरात झोप येते. हालेलुया. पण प्रभूचा आत्मा आहे ना, कधी कधी उठवतो बघा. तुम्हाला होतं का असं? कधी ती 4 ते 6च्या दरम्यान, कधी 12 ते 1च्या दरम्यान. हालेलुया. कधी प्रभू असं म्हणजे झोप उडेल, तुम्हाला असं वाटते काहीतरी स्वप्न पडेल किंवा काय, प्रभूची इच्छा असते आम्ही उठावं आणि त्याची स्तुती करावी, प्रार्थना करावी. हालेलुया. तेव्हा असं होतं त्यावेळेला दमलं, झोपून जायचं नाही, उठायचं. त्याच्या न्यायीपणाच्या निर्णयामुळे मी तुझी उपकार स्तुती करायला मध्यरात्री उठेन. हालेलुया. मध्यरात्री कोणाची ताकद जास्त असते? हॅलो, बोलो ना. मध्यरात्री किसकी ताकत ज़्यादा रहती है? शैतान की ताकत ज़्यादा रहती है. अगर उस समय आप प्रभु की स्तुति करोगे तो क्या होगा? हाँ, उसकी सारी ताकत निकल जाएगी, कुछ नहीं कर पाएगा वो. इसलिए शुरू में कहा ये शस्त्र हाथ में ले लो. हालेलुया. आम्हाला दैहिक नाही तर देवानं आम्हाला आत्मिक शस्त्र दिली आहेत आणि ती सामर्थ्याची शस्त्र आहेत. आमेन. हालेलुया. हो, प्रभूला धन्यवाद. किती भजन संहिता आहे 149 149 6 ते सॉरी, आज घड्याळाचे काटे पुढे गेलेले आहेत, मी पण बघितलं नाही आहे. आपण वाचू आणि मग थांबूया. स्तोत्रसंहिता 149 खूप सुंदर. 6 ते 9 5 पासून पन्ना नंबर 764 भजन संहिता उसका 149 अध्याय वचन 5 से 9 तक। क्योंकि यहोवा अपनी प्रजा से प्रसन्न रहता है, वह नम्र लोगों को उद्धार करने उन्हें शोभायमान करेगा। भक्त लोग महिमा के कारण प्रफुल्लित हो और अपने बिछौनों पर पड़े पड़े जय जयकार करें। उनके कंठ से परमेश्वर की प्रशंसा हो। कोणतं वाचतोय? 149. यस 149 बरोबर आहे. यस ओके सॉरी. अध्याय 6 उनके कंठ से परमेश्वर की प्रशंसा हो और उनके हाथों में द्विधौरी तलवार रहे कि वे जाति जाति से पलटा ले सके और राज्य राज्य के लोगों को ताड़ना दे। और उनके राजाओं को शकलों से और उनके प्रतिष्ठित पुरुषों के लोहों की बेड़ियों से जकड़ रखे और उनको ठहराया हुआ दंड दे। और सब भक्तों की ऐसी ही प्रतिष्ठा होगी। याह की स्तुति करो। आमेन. हालेलुया. एक वाचूया. चालेल ना? वेळ झाला तरी थोडा, कोण नाही म्हणत नाही, म्हणजे वेळ झालेला आहे. चालेल की नाही चालणार? चालेल. ओके ठीक आहे. 5वं वचन. भक्त गौरवात उल्हासोत, ते आपल्या अंतरुणावर आनंदाने गावोत. अंतरुण हे फक्त झोपण्यासाठीच नाही आहे, ते गाण्यासाठी पण आहे. हालेलुया. आपल्या अंतरुणावर आनंदाने गावोत. 6वं वचन. देवाची उच्च स्तवने त्यांच्या कंठात असोत आणि दुधारी तलवार त्यांच्या हातात असो.
मुखात काय पाहिजे? बोलो बोलो बोलो. मुखात स्तुती पाहिजे आणि हातात काय पाहिजे? दुधारी तलवार म्हणजेच काय? देवाचं वचन. हालेलुया. हां, पुढे यासाठी कशासाठी बघा कारण दिलंय. मुखामध्ये स्तुती का असली पाहिजे? हातामध्ये वचन का असलं पाहिजे? कारण यासाठी की त्यांनी राष्ट्रांचा सूड उगावा. म्हणजे आम्ही जेव्हा स्तुती करतो तेव्हा राष्ट्रांवर सूड उगवला जातो. हालेलुया. ज्या राष्ट्रांनी देवाच्या लोकांचा छळ केला, ज्या राष्ट्र देवाच्या विरुद्ध उभे राहिले, त्यांच्यावर सूड उगवायचं असेल तर आम्हाला प्रभूची स्तुती रात्रंदिवस करावी लागेल. हालेलुया. कोण झोपलं की काय बघा बाजूला जरा. नाही ना? त्याला म्हणा उठ, सूड उगवायचंय. हालेलुया. जागते रहो. सिर्फ जागते रहो नहीं, स्तुति करते रहो, स्तुति करते रहो. हालेलुया. सूड उगवावा आणि लोकांना शिक्षा करावी. ते आज आपल्याला शिक्षा करत आहेत, पण आपण स्तुतीला सुरुवात करू ना, देव त्यांना शिक्षा करायला सुरुवात करेल. हालेलुया. जब हम स्तुति करेंगे तो परमेश्वर उनको शिक्षा करना शुरू कर देगा. हालेलुया. ऐसे ही हुआ ना पौलुस और सीला के बारे में. आमेन. बरोबर की नाही? ते स्तुती आराधना करायला लागले, त्यांच्या बेड्या तुटल्या, दरवाजे उघडले, ते बाहेर आले. जे शिक्षा करत होते, पहारा करत होते, त्यातले स्वतःला बोचकून घेतलं ना, स्वतःला बोचकून. हेरोद राजा मगाशी बघितला, आपण याकोबाला ठार मारलं, पेत्राच्या मागे लागला. शेवट काय झाला बघा त्याचा? कसा मेला? किडे मरत. आमचे शत्रू असेच होतील. शस्त्र वापरा. हालेलुया. 8वें वचन. त्यांच्या राजांना साखळ्यांनी बांधावे. आज ते आम्हाला बांधत आहेत, पण आमच्या मुखातून निघणारी स्तुती उद्या त्यांना बांधून टाकेल. हालेलुया. हालेलुया. झालं का हामानाच्या बाबतीत? मर्देकायसाठी खांब उभा केला होता. परमेश्वर इतका महान आहे. त्यांच्या राजांना साखळ्यांनी बांधावे आणि त्यांच्या महाजनांना लोखंडाच्या बेड्यांनी बांधावे. त्यांच्यावर लिहिलेला न्याय अंमलात आणावा. आणि पुढे काय म्हटलं माहित आहे? हा भक्तांचा मान आहे. देवानं आम्हाला हा मान दिलेला आहे. हालेलुया. येशूनं, प्रभूनं आम्हाला हा मोठा मान दिला आहे की आम्ही त्यांच्यावर अशा रीतीने सूड उगवावा. हालेलुया. आणि हे कधी घडेल? स्तुती केल्यानंतर. हालेलुया. आमची स्तुती आराधनावर जाईल आणि ते सामर्थ्य खाली उतरून येईल आणि आपल्याला मान मिळेल. हालेलुया. आज अपमान आहे, मानाचे दिवस लवकरच येत आहेत. ओ हालेलुया. प्रभु को धन्यवाद देते हैं. यहीं पे रुकते. बहुत सी बातें, 2 ही शस्त्र हो गए. मैं समझा था पूरा हो जाएगा. ठीक है. प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा.